न्यायालयाचे काम सुरू करण्याकरिता व त्यासाठी शासनाने जमीन देण्याकरिता वसईतील सर्व वकील संघटना एकत्रित येऊन वसई न्यायालय येथे बेमुदत आंदोलन करत आहेत। तसेच या ठिकाणी मोर्चा काढून न्यायासाठी त्यांची मागणी सुरू आहे। सोमवारी 2 सप्टेंबर रोजी वसई न्यायालयातील वकिलांनी आंदोलन केले आहे। हे आंदोलन बेमुदत असून या आंदोलनात 700 वकिलांनी सहभाग घेतला होता। वसई कोर्टाची इमारत जीर्ण झाली आहे। न्यायाधीशांना व पक्षकारांना बसण्यासाठी कोर्टाच्या फाईल्स ठेवण्यासाठी कोर्टात जागा नाहीये। तसेच या ठिकाणी सुविधांचा अभाव देखील आहे। शौचालय स्वच्छ नाही, तसेच वेगवेगळे शौचालय नाही। कोर्टाचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागा नसून अनेकदा रेकॉर्ड हरवण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही। अशा परिस्थितीत कोर्टात फाईल उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे कोर्टाचे कामकाज सुरळीत चालत नाहीये। तर कोर्टासाठी सुसज्ज इमारत हवी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून वकिलांतर्फे केली जाते, परंतु इमारतीसाठी जागा न मिळाल्याने वकिलांनी आंदोलन छेडले आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी या मागणीनंतर वसई येथील सर्वे नंबर 376 मध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधणीसाठी मंजुरी दिली आहे। मात्र ही जागा कोर्टाच्या नावे काढण्यासाठी शासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे। लवकरात लवकर शासनाने सदर जागा कोर्टाच्या नावे करावी व कोर्टाची सुसज्ज इमारत बांधावी अशी मागणी आता केली जात आहे। पाहून घेऊया यावेळेस वकिलांचं काय म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी माजी खासदार राजेंद्र गावित तसंच वसईचे प्रथम महापौर राजू पाटील उपस्थित होते। जाणून घेऊया त्यांचं देखील यावर काय म्हणणं आहे। नमस्कार, आज आपण वसई पश्चिमेला कोर्टाच्या बाहेर उभे आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे वकील आहेत हे वकील आज न्यायाची मागणी करण्यासाठी इथे बसलेले आहेत। जो प्रत्येकाला न्याय देतो, ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा असते, आज त्यांना न्याय हक्कासाठी मागणी करावी लागते। हे सर्व वकील यासाठी बसलेले आहेत कारण की गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे। अनेकदा या मुद्द्यावर बोलणं झालं, मागणी झाली, परंतु यावर कोणता तोडगा निघत नाहीये। त्यासाठीच या नवीन इमारतीसाठी जागा मिळावी आणि लवकरात लवकर हे जे कोर्ट आहे ते चांगल्या जागेवर स्थलांतरित व्हावं आणि चांगली इमारत, एक चांगली वास्तू या वकिलांना मिळावी, जिथे ते लोक व्यवस्थित काम करू शकतात, त्यांना सुविधा मिळू शकतात। यासाठी आज न्याय देणाऱ्यांनाच न्यायासाठी मागणी करावी लागते। आपण जाणून घेणार आहोत ही संपूर्ण काय परिस्थिती आहे, कुठे घोडं अडलेलं आहे आणि कुठे आज त्यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी जे आहे ते काही नेते मंडळी देखील आलेले आहेत। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, नाना काय सांगाल या संपूर्ण परिस्थितीवर? आज तुम्ही समर्थन द्यायला या ठिकाणी आलेला आहात। कसं आहे की न्यायाच्या कक्षेत असं म्हटलं जातं की न्यायाला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारणं आहे आणि या कोर्टामध्ये हे कोर्ट खूप जुनं आहे। आपण बघत असाल हे 70-75 वर्षापूर्वीचं कोर्ट आहे। त्यावेळेला अशिलांची संख्या जेमतेम 1000 असेल, आज 1000च्या वर वकील झालेले आहेत आणि अशिलांची संख्या जी आहे ही साधारण 50-60 हजार केसेस या पेंडिंग आहेत आणि या 50-60 हजार केसेसमध्ये साधारण 4-5 लाख लोकांना न्यायापासून लोक वंचित आहेत आणि हा जो लोकांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो त्याला कारण म्हणजे कोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे। आपण बघत असाल इथे 4 डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत, तालुका कोर्ट आहेत 4 आणि तरीही यामध्ये जस्टिसना बसायला जागा नाही आहे, टॉयलेट नाही आहे, अशिलांसाठी पिण्याची व्यवस्था नाही आहे, अशिल आल्यानंतर बसण्याची व्यवस्था नाही आहे। वकिलांचे इकडे 4 बार रूम आहेत पण त्या 4 बार रूमला चांगली व्यवस्था नाही आहे, तिथे त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांनाही पाणी टॉयलेट काहीच नाही आहे आणि ह्या जोडीलाच जिथे न्यायदान चालतं ते कोर्ट, त्या कोर्टामधली जागा कंजस्टेड आहे, वकिलांना उभं राहायला जागा नाही आहे, अशिलांना किंवा तिथे येणाऱ्या आरोपींना उभं राहायला जागा नाही आहे। इवन तो रेकॉर्ड रूमला पण जागा नाही आहे। रेकॉर्ड इकडे तिकडे अवस्था पडलेला असतो, कधी कधी रेकॉर्ड गाळ होण्याचे प्रकार इथे घडू शकतात आणि म्हणून या सगळ्यांसाठी हे अद्ययावत कोर्ट असायला पाहिजे। ही मागणी खरं म्हणजे वकिलांनी केलेली आहे। ही वकिलांची स्वतःसाठी नाही आहे, ही अशिलांसाठीची मागणी आहे कारण ह्यातनं वकिलांचं काही नुकसान नाही आहे पण अशिलांना खूप मोठा त्रास होतो आणि अशिलांच्यासाठी किंवा नागरिकांच्यासाठी म्हणून वकिलांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे की चांगलं न्यायालय असायला पाहिजे, ती योग्य आहे म्हणून त्यांना पूर्णपणे समर्थन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की हे आंदोलन योग्य आहे, लोकशाही मार्गाचं आहे, लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि हे लवकरात लवकर अद्ययावत कोर्ट व्हायला पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे। सर, तुम्हाला विचारू इच्छिते की पालकमंत्र्यांकडे या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, तरी कुठे अडलेला आहे आजपर्यंत हा विषय? दुर्दैवाने पालकमंत्री आम्हाला एवढं कॉपरेशन करत आहेत तरीसुद्धा दरम्यानच्या काळात प्राईम मिनिस्टर साहेब आले आणि ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण झालं। या सगळ्यामध्ये ते जास्त व्यस्त झाल्यामुळे
कदाचित आमचा प्रश्न त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना कमी वेळ मिळाला तरीसुद्धा त्यांच्याकडून आम्हाला असंच आश्वासन आहे की ते लागलीच हे आमचा प्रश्न मिटवणार आहे. परंतु जोपर्यंत हा अवेअरनेस आम्ही दाखवत नाही आहोत, जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत नाही आहोत, तोपर्यंत ओव्हरऑल सरकार दरबारी कामंही करून घेणं हे एवढ्या जिकिरीचं आणि मुश्किलीचं असतं. तर त्यासाठी हा एक आम्ही मार्ग घेतलेला आहे. कारण आता इलेक्शन जेव्हा अनाऊन्स होईल आणि आचारसंहिता लागू होईल तेव्हा हा प्रश्न जर तेव्हा थांबला तर तो अनेक महिने थांबणार आहे. त्यामुळे तातडीने हे आचारसंहिता डिक्लेअर व्हायच्या आधी सरकारकडून त्वरित यावर निर्णय यायला पाहिजे, म्हणून हे बेमुदत आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेईन, कोणकोणत्या सुविधांचा अभाव आहे या कोर्टामध्ये? सर्वजण सांगतात त्याप्रमाणे सुविधाच नाही आहेत. मुळात सुविधांचा अभाव नाही, काहीच नाही आहे. सुविधा काय, बेसिक जे टॉयलेट्स असतात ते टॉयलेट्स इथे एवढ्या घाणेरड्या आणि अस्वच्छ पद्धतीच्या आहेत. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी नाही आहे आणि मेन श्वास घेण्यासाठी आता जागाच कमी पडते, एवढी गर्दी इकडे होते आणि याकडे आम्हाला लक्ष वेधावं लागतं आहे. सरकार यामध्ये कधीच लक्ष देत नाहीत. किंबहुना इतका रेव्हेन्यू इथून जातो कोर्टाकडून, आम्ही एवढे पैसे गोळा करून देत असतो, ते डायरेक्टली वापरायची इथे सुविधा नाही आहे. ते पैसे सरकार जमा होतात आणि मग आम्हाला काय खर्च करायचा हे सरकारचं PWDकडे जो बजेट आहे त्याच्यातून ठरतं. न्यायसंस्थेसाठी, कोर्टांसाठी एक वेगळं बजेट, मोठं बजेट असलं पाहिजे सरकारकडे. ते बजेट नावाची संकल्पनाच नाही. कदाचित या आंदोलनामुळे सरकार त्याकडे लक्ष देईल आणि कोर्टासाठी एक वेगळं बजेट तयार व्हायला पाहिजे राज्यामध्ये, असं यामधून आम्हाला हेही सुचवायचं आहे. कसं आहे, वसई तालुक्याची लोकसंख्या 1 लाख असतानाचं हे कोर्ट आहे. आता वसई तालुक्याची लोकसंख्या जी आहे साधारण 35 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे 35 पट लोकसंख्या वाढली, 35 पट केसेस डेफिनेट वाढल्या असतील आणि म्हणून हे न्यायालय पूर्ण अपूर्ण आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठलीच सुविधा नाही आहे. त्यामुळे यांची मागणी योग्य आहे, अद्ययावत न्यायालय झालंच पाहिजे. नाना, वसई तालुक्यातील एक मोठ्या नेत्यांमध्ये तुमचं नाव येतं, कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न कराल यासाठी? बघा, शासन दरबारी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यातनं नक्की यश मिळेल, पण ते यश लवकर मिळावं यासाठी अशा प्रकारची आंदोलनं करायलाच पाहिजेत. जसं की आपण पाहिलं की फक्त वकीलच नाही तर काही नेते मंडळी देखील या वकिलांच्या सपोर्टमध्ये आलेले आहेत. पाहण्यासारखं असेल त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येतं आणि न्यायासाठी उतरलेले हे न्यायाचेच रक्षक कुठपर्यंत आपल्या न्यायाची मागणी करतात.